नमस्कार. नमस्कार सर. माझं नाव सत्यनारायण मंत्री. आयुर्वेदिकचं काम करतोय, दवा देऊन दुवा घेतोय. आणि यांचे मिस्टर ड्रिंक घेत होते, म्हणजे दारू पित होते. किती दिवसांनी दारू पित होते, 15 यांची काय वर्षापूर्वी. परेशानी होती त्यांच्या तोंडून ऐकू. तुमचं नाव सांगा. माझं नाव सविता शंकर दामावले. 15 वर्षापासून पेत होते. दारू पित होते. आता ह्यांच्याकडून बरं औषध बरं, ऐका. घेतल्यापासून अगोदर दारू 15 वर्षांनी पित होते. मग दारू पिण्यामुळे काय परेशानी होती तुमच्या घरात? घरात रोज भांडणं, जेवायचं नाही, उपाशी राहत होते. आता म्हणजे सोडले. पिण्यामुळं जास्त पिणं जास्त आणि आणि खाणं शरीराला कमी. खाणं कमी, हा म्हणजे जेवण करत नव्हते. करत नाही. आणि दारू पिऊन आल्यानंतर घरी किरकिऱ्या होत होत्या का? भांडणं होत होती रोज. किती 15 वर्षांनी दारू पित होते हम्म. आणि रोज भांडणं होत होते. रोज भांडणं होत. म्हणजे त्यांना पण सुख लागत नव्हतं, तुम्हाला बी सुख लागत नव्हतं. बरोबर आहे. हा. मग आता मला सांगा, हे दारू पिण्यामुळं घराचा संसार हा खर्चिक जास्त व्हायला हम्म. आणि घराला संसाराला पैसे कमी कमी. पडाले, कारण दारूच जास्त पैसे चालले ना. बरोबर आहे. हा. मग हे 15 वर्षानं दारू पित होते. ज्यावेळेस मंत्री साहेबाकडून आयुर्वेदिक दारू सोडण्याचं औषध घेतलं, त्याच्यामुळं काय फायदा झाला तुम्हाला आणि काय फरक पडला? तेव्हापासून ते दारू प्यायचं पण बंद झालं. घरात सगळं चांगलं चाललंय आणि सगळं आनंद चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला पण 2-3 वेळा फोन करून म्हणलं ना की चांगलं चाललंय. पैसे विषय घरात सगळं देतात, व्यवस्थित सगळं चाललंय. बरं, पहिले दारू पित होते, हम्म. बरोबर आहे, तेव्हा घरात पैसे येत होते का? येत होते पण कमी. कमी, म्हणजे अर्धे पैसे दारू पिण्यात जायचे हा. आणि घरी आले की किरकिरी वाढली होती किरकिर होत होती. दारू पिण्यामुळं. हम्म. कारण नशा पोटात असल्यानंतर काय बोलतं ते मी माणसाला कळत नव्हतं. बरोबर आहे. मग ह्या आयुर्वेदिक औषधानं दारू सोडायच्या, जे मंत्री साहेबांनी औषध दिलं, तुमचं नुकसान झालं का तुमचा फायदा झाला? फायदा झाला. काय काय वाटतंय तुम्हाला? सगळा फायदा झाला आणि चांगलं पण चाललंय. बरं, म्हणजे आता दारू पिणं बंद झालंय का? बंद झाले. खरं सांगाल का खोटं सांगाल? खरं सांगते, कारण ते दारूकडे जात नाही. दारूच्या दुकानावरून आलं तरी लक्ष देत नाही. देत नाही. म्हणजे आता दारू पिणं बंद झालं बंद झालं. आणि त्यांना दारूचा वास पण जमत नाही. वास पण जमत नाही आणि तब्येत पण चांगली झाली. तब्येत पण जेवतात चांगली झाली. बरोबर. म्हणजे दारू पिल्यावर पहिलं काय होतं, खाणं कमी होतं आणि दारू पिणं जास्त होतं. आता दारू सुटल्यामुळं जेवण चाललंय, व्यवस्थित जेवण करायला, तब्येत पण फरक पडलाय का नाही? चांगली झाली तब्येत. बरोबर आहे. बरं, असे भरपूर दारू पिणारे लोक आहेत आणि घरात संसार उद्ध्वस्त होईल. त्यांनी मंत्री साहेबांवर आयुर्वेदिक औषध विश्वास ठेवून घ्यावं का नाही घ्यावं? विश्वास नाही, खात्रीपूर्वक घ्यावं. कारण ते औषध चांगलं आहे आणि चांगल्यासाठी आहे. परपंच वाचतोय. परपंच उद्ध्वस्त होण्यापेक्षा परपंच वाचतोय. बरोबर आहे. आणि जो पितोय माणूस, त्यांच्या तब्येतीला पण आपल्या औषधानं चांगलं होतं. तब्येत चांगली होती. तब्येत चांगली होती. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.